नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय चिंत्र्यम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी. अच्युत काका. अच्युत कांबळं ओढून झोपला होता. खाटेशेजारचा कंदील मिणमिणत होता. अच्युत काका. कुणाची हाक असावी? अच्युत खडखडून जागा झाला. कंदील मोठा करून दाराजवळ आला. कोण? त्यानं दार न उघडता खालच्या आवाजात विचारलं. मी. एक बायकी दबलेला शब्द आला. अच्युतनं दार उघडलं. कंदील वर उचलून त्यानं पाहिलं तर जाई चादर डोकीवरून घेऊन उभी होती. चटकन आत गेली आणि तिनेच दार बंद केलं. काय? अच्युतनं गोंधळून विचारलं. दिगंबर. दिगंबर इथे इथे नाही ना? नाही. अच्युतनं कंदील खाटेशेजारी ठेवून दिला. आलाय तो. मला घरी येऊन हाका मारल्यान आणि कुठं दडी मारून बसला. खूप वेळ वाट बघितली आणि इकडे आले. जाई खाटेवर अगदी कडेशी बसली. नाही, तो इकडे नाही आला. मला काही विचारायचं आहे. विचार ना, विचार. कुठे बोलणार नाही ना? अशी शंका का घेतेस ग? अच्युतनं आतला दरवाजा बंद आहे का ते बघितलं. नको, बाहेर चल, तिथंच काय ते सांग. अच्युतनं कंदील मालवून टाकला आणि तो ओटीवर आला. जाई कुजबुजत म्हणाली, मला मला दिवस गेलेत. कोणापासून? आता ते सांगूच म्हणता? अच्युत गडबडल्यासारखा झाला आणि घाईघाईत म्हणाला, मग मी काय करू यात ते सांग. झाडणी करायची का? तुला वाटतंय तसं? नाही, आई म्हणतीये. आई लाग सांगेल ग. तुला काय वाटतंय ते सांग. मला ते नको वाटतं. मग ते बरं नव्हे गो. पोटातल्याचा काय दोष? दिगंबरानं वेडाच्या लहरीत कर्म केला. आम्हास माफ कर. अच्युतला नीट कुजबुजताही येत नव्हतं. त्याचा गळा भरत होता. तुमचा दोष नाही काका. मीही काही तशी. म्हणजे? अच्युतचा आवाज पटकन सुटला. तो मोकळ्या कुजबुजीत म्हणाला, तुझ्या संमतीनं झाला सगळा? नाही नाही, इतक्यात असं व्हायला नको होतं. पण काका, अजूनसुद्धा त्याला वाईट म्हणता येणार नाही मला. त्याचीच मालकी. अच्युत काही बोलला नाही. तो ऐकत होता, अडवत नव्हता. म्हणून तर उठून आले. खिडकीशी हाक पडली म्हणून वाट पाहिली. म्हटलं अच्युत काकाकडे जावं, चौकशी करावी. अच्युत अवाक होऊन ऐकत राहिला. त्याला वाटलं भरल्या घरची सवाष्ण बोलतीये. भावीण कोण म्हणेल हिला? एवढ्या काळोखात नुसती हाक पडली म्हणून लसा लसा शोध घ्यायला धावली. लक्ष्मी धावली असती का? तिचं तर सगळंच वेगळं. दुःखी आहे का सुखी समजण्यास आधार नाही. आणि ही. पण लक्ष्मी तरी काय करेल? आग अंगावर घेऊन कोण फिरेल? दिसते काय? तो देखणेपणाच मुळाशी आला. कोण तो? उभा राहा म्हणावं तिच्या बाजूस तासभर. पाय चाटू लागेल. शुकाचा अवतार हवा. दास्यास मात्र जमतं ते. आपली काय हिंमत नाही. का? गप्पसे? नाही गो, विचार करतोय. कसला? कर्माचा. तो मी करेन. दिगंबर दिसला तर मला सांगाल? हो, सांगेन. जाते हो. जा. येऊ काय वांगडास? नाही नको, मला भीती नाही वाटत. पोटी मोठ्याचं बीज आहे. ती जाता जाता बोलून गेली. अच्युत उभाच राहिला आ वासून. दिगंबरावर जीव ओवाळून टाकला या पोरीनं लाह्यांसारखा.
त्याला आठवलं, त्या दिवशी नागड्या दिगंबरास हिने आत खेचला. दिगंबर बाहेर पडला तो धोतर नेसून. अच्युतच्या अंगावर काटा फुलला. ही माणसं आहेत का कोण आहेत? वाघासमोर मान करतात रांडेच्यानो. मी दम भरला तो फुकट. आम्ही वेडे ठरतो ग इथं. अच्युत बाहेरनं आत आला. त्यांनी दारही बंद केलं नाही नीट. उशीखालची माळ काढली आणि गोमुखीत हात घालून बसला. जय जय कृष्ण हरी, जय जय कृष्ण हरी. दास्या काका. दबलेली हाक आली. दास्यानं कांबळीच्या लट्ट्यावर मोटकुळं केलं होतं. त्याच्या कानाशी शू केल्यासारखे हाक आले. तो डोळे चोळीत उठून अंगभर बसला. काळोखात कोणी ओणवा उभा होता. दाढी वाढलेला, अंगभर फाटके कपडे लिहिलेला. दास्या खलबत्त्यात मुसळ पडावं तसा हादरला. दिगंबर सावलीसारखा त्याच्यासमोर बसला. गरोदर आहे ना ती? दिगंबरनं डोळे फाडून विचारलं. होय. ते पाप माझं नव्हे, माझं नव्हे ते पाप, माझं नव्हे. दिगंबर जप केल्यासारखा पुटपुटला. काका हाकलून द्या तिला, तिला हाकलून द्या. ते कर्म माझं नव्हे. दिगंबरचे डोळे गरगरायला लागले. तो उडी मारून रस्त्यावर गेला. दाण दाण पळाला, आडवा तिडवा. दास्याला उठून बघावंसं वाटेना. पिशाच्यासारखा आला आणि खोळ्यागत गेला. अनर्थ झाला. ही घरात कुठनं आली रे कर्मा? पोराचा सत्यानाश झाला. एवढा जीव तोडून सांगून गेला, ते काय खोटं? रामा, आता मी यात कसा वागू? हिला घरातनं बाहेर काढायला हवं. पोर सांगतोय एवढं. तो सांगतोय माझं नव्हे, माझं नव्हे. मग ते खोटं कसं मानायचं? दास्या सुन्न होऊन बसला होता. रस्त्यावर गटार फुंकत फुर्र करणारं गाढव शेपटीचा डबा ओढत चाललं होतं. दास्याला वाटलं डबा कसला? आपल्यालाच बांधलंय कोणीतरी त्या गाढवाच्या शेपटीला. अच्युतकडे जावं का? पण कशाला? त्याची बायको म्हणायची रात्रीसुद्धा जाच मेल्याचा, शिरा पडव त्याच्यावर. कशाला हवंय ते? जाऊच नाही कुठे. इथल्या या कोपऱ्यात गुडघ्यात मान टाकून पाडावं झालं. पडूयात. रस्त्या पल्ल्याडच्या मोकळ्या मातीच्या तुकड्याकडे बघत. शिव शिव शिव, पोराच्या हातावर गुळाचा खडाही नाही ठेवला आपण. दिग्या रे, माफ कर रे बाबा. हे असाच कधी बरं वाटलं तर. याहून काही माझ्या शक्तीपलीकडचं आहे. दास्या सरपटत कोण्यात गेला आणि गुडघ्यात मान टाकून पाडला. काळोखातल्या सावल्या घरादारांच्या होत्या आणि वरचं निळशार चांदण्यांनी फुललेलं आकाश मात्र कोणाचंच नव्हतं. ते निर्विकारपणे लुकलुकत होतं. गावाची पापणीही हल्ली नाही, पण मधल्या मधल्या घरांच्या दारांवर टकटक झालं आणि हे माझं नव्हे, हे माझं नव्हे असं कुणीतरी पुटपुटला. कुणी ऐकलीही नसेल ती काळजाच्या आतली आतली वेडाची लहर. सकाळ झाली तशी लक्ष्मी जागी झाली. नुकताच डोळा लागला होता. सगळी रात्र तिने जागून काढली होती. अवघ्या गात्रांचा ग्रास करणारे विचार युद्धासारखे उरावर बसले होते. घराचं भूत होऊन भोवती नाचत होतं. स्वतःच्याच हातांनी स्वतःची मान दाबली जात होती. खोल खोल विहिरीत कळशी सुटावी तसा जीव तळावत होता. खेच लागली होती. वस्तू वस्तू उड्या घेत होत्या आणि डोळ्यांची बुबुळं फाटत होती.
केळीच्या कथांब्यावर एखादी निष्काळजी लेकूरवाळीन शेणाचे थापे टाकते तशी तिच्या मनावर पुटं चढत होती. मन कुजून त्याला वास मारत होता. मुळालाच आग लागली होती आणि हाडाहाडातून धूर बाहेर पडत होता. लक्ष्मी अंगावरची चादर दूर करू लागली, पण मग थपकली. त्या विचारांच्या कल्लोळात वस्त्र फेडून तिने दूर भिरकावलं होतं. ती सावधपणे उठली आणि लुगडं घेऊन आतल्या खोलीत गेली. दार लावून ती पोटाकडे पाहायला लागली. ते टवटवीतपणे वाढत होतं. तिने हळुवारपणे वरनं हात फिरवला. निनावी रंगाच्या पाण्यासारखी ती हसली. तो जीव मुठीहून मोठा वाढला असेल, देव्हाऱ्यातल्या नारळा एवढा झाला असेल. छळतोस का रे बाळा? लक्ष्मी कुजबुजली. तिला वाटलं असंच पोट वाऱ्यावर धरून राहावं, सगळ्या हालचाली निरखित राहावं. लक्ष्मी सगळा देह निरखत होती. गरोदरपणातही हर्षासारखा अंगभर पसरलेला होता. पुरुषाची कर्तबगारी ईश्वराघरच्या ज्योतीसारखी सर्वांगातून प्रकाश टाकत होती. पुरुषाला जे जन्मात कधी पाहता येणार नाही ते परमेश्वरी देणगीचं कौतुक लक्ष्मी सर्वांगाने भोगत उभी होती. लक्ष्मीच्या डोळ्यांच्या कक्षेबाहेर ते वैभव उभं राहत होतं, पण लक्ष्मी ते सगळं डोळ्यात ओढू पाहत होती आणि ते तर समाधीसारखं होतं. तिला ते साधणं अशक्य. स्वतःच्या डोळ्यांच्या आणखीन कुठल्या तरी कक्षेआत ते लोटणं तिला कठीण जात होतं. केळीच्या हिरव्यागार पानांसारखा तो हर्षही वाऱ्यावर पसरून राहत होता, दिगंबर इतका दूर राहत होता. हे सगळं वैभव मला दिलंस, तू मात्र वेडा झालास. थोडा तरी विचार करायचा होतास. तुझंच बीज तू नाकारतोस. लक्ष्मीचा चेहरा काजळू लागला. हे सगळं ज्याचं तोच ते नाकारतोय आणि पुन्हा ते त्यानं दिलेलं मात्र वस्त्रासारखं उतरून खुंटीवर टांगणं अशक्य आहे. पाहायला केवळ सुंदर नव्हे, त्याही पलीकडचं. पाहणार तरी किती किती वेळ? इलाज नाही. पाहण्याची ओढ आहे आणि डोळ्यात मावणं कठीण आहे. नकार फक्त ऐकू येतोय, काळ्या घागरीसारखा फक्त नकार. खिडकीबाहेर गोरटेला माणूस उभा होता. हात जोडून सारं पाहत होता. डोळे धुतले जात होते. नग्न देहावरचा गरोदरपणा पाहता पाहताच त्या माणसाचे हात नकळतच नमस्कारानं बांधले गेले होते. लक्ष्मीनं पाहिलं. वस्त्र घाईघाईनं गुंडाळून तिने खिडकी लावून टाकली. पण तिला सारखं वाटत होतं, या बंद खिडकीतूनही, या देहावरच्या वस्त्रातूनही आपण त्याला दिसतोय. त्यांनी नमस्कार केलाय. आपला गरोदरपणा आणि नमस्कार. लक्ष्मी शहारल्यासारखी झाली. असा कसा हा माणूस? पाहतोय, डोळ्याचं देऊळ करून पाहतोय आणि पुन्हा नमस्कार करतोय. केव्हाचा उभा आहे न कळे. त्या दिवशी आबोलीचा वळेसर आणला आणि आज नमस्कार करतोय. लक्ष्मीनं हलकेच खिडकीचं दार किलकिलं करून बघितलं. तो निघून गेला होता. त्याला काही सांगायचं होतं का? की पाहता पाहता विसरला असेल? तिने खिडकी परत बंद केली. गरोदरपणाचा अंगावरचा सोहळा वस्त्रात लपायला लागला, पण त्या देहाच्या कणाकणातून तो नमस्कार पोचला होता. खिडकीवर आला तर त्याला नावही नाही विचारलं आपण. लक्ष्मी अगदी जपून नेसत होती. लुगड्याची प्रत्येक निरी हलक्या हाताने काढत होती. आणि मग बाहेर जाण्यासाठी तिने पाऊल उचललं, मात्र तिला परत मागे फिरावं लागलं. तिने नकळत खिडकी उघडून ठेवली.
कुठून दूरवरून यावा तसा वाऱ्याचा एक गार झोत आला. लक्ष्मीनं खिडकीतून लांबवर पाहिलं आणि तिचेही हात जोडले गेले आणि डोळे उघडून तिने मग स्वतःकडे बघितलं. तिला शरमल्यासारखं वाटलं. मला जवळ ओढणारा माझा होता, पण पापी पापी म्हणून त्यांनी जवळ ओढलं. आज तर आपण कोणाला तरीच नमस्कार करून मोकळ्या झालो. लक्ष्मीला वाटलं घोषणा द्यावी, यज्ञेश्वराय नमः. पण लक्ष्मीचे ओठ केवळ हल्लेही नाहीत. ती तशीच बाहेर आली तेव्हा ओटीवरची किरणं वाणशीत उतरलेली होती. दास्य अच्युतकडे आला आणि गप्प बसून राहिला. काय? दास्य बोलायलाच तयार नव्हता. अच्युतला ते बरं वाटलं नाही. नेहमी नेहमी दास्याची काहीतरी नवीन तक्रार असायची, पण आज तो आपल्याला काही सांगायचं सवरायचं नाही अशा थाटात गुम्म बसला होता. अरे बोल ना. दिगंबर आला होता रात्री. आ? खराच? हो. भूतासारखा झालाय का भूतच होतं कळत नाही. काय म्हणाला? हे माझं नव्हे, हे माझं नव्हे. काय ते? लक्ष्मीचा गर्भ. पुढं उडी मारून पसार झाला. अच्युत दचकून बघायला लागला. जाईला पडलेली हाक खरी होती. जाईला हाक घातली त्यांनी आणि लक्ष्मीला? दास्या आणखीन काय म्हणाला? तिला हकलून दे घरातनं. अच्युत गप्प बसून राहिला. हे कसं काय शक्य होतं? तो मनात देवाला हाक देत होता. दास्यानं एवढं मात्र आपल्याला सांगू नये. हे फार कठीण, फार फार कठीण. तिचा काहीच दोष नसताना तिला कसं काय बाहेर काढायचं? दास्यात तुला काय वाटतंय? तसंच. म्हणजे तिला बाहेर काढावी. शिव 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 शिव. दास्यानं एकदा कळवळून वर पाहिलं. आणखीन काय करायचं तर अच्युत? ते तू ठरव बाबा. त्या शुद्ध पोरीला मी सांगणार नाही काही, हे एवढं मला सांगू नको. बाकी सगळं करीन मी. अच्युत आता काय ऐकायला मिळतं याची वाट बघायला लागला. या माणसाला किती म्हणून सांभाळायचा? उभी हयात गेली याच्यासाठी उभं राहून. इतका संबंध तरी काय? एका गुरुकडे शिकलो आणि एका गावात जन्म घेतला, याहून आहे का काही संबंध? इतर काय थोडे आहेत का? पण म्हणतो असेल त्याचा माझा मागच्या जन्माचा काही लागा बांधा. माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही, पण हे कर्म मात्र माझ्या हातून होणार नाही. त्याला दास्याची चीड येत होती. शेवटी आडदाणपणे वागलात तिच्याशी. बरं तिचा काही अपराध? तोंड काळं पाडून बसता हा प्रश्न विचारला तर म्हणे तिला हुसकून लावायची. अरे सोपं नव्हे ते. गाढव लेकाचे. समोर उभं राहण्याची ताकद आहे का तिच्या? वेडेवाल वेडे. आपल्या पायांनी घरात आलेल्या सवाष्णपणाला लाथाडून घालवा. करा अनर्थ. पेटेना का तुझं घर त्याहून? अच्युत स्वतःशी मनच्या मनी तणतणत होता. दास्या चालायला लागला तेव्हा अच्युत त्याच्यासमोर उभं राहून हात नाचवीत म्हणाला, एवढं मात्र विचारू नको तिला. उभ्या हयातीत काही स्वतः म्हणून केलं नाहीस, आता हे एवढं मात्र करू नकोस. पाय ठेवणार नाही बघ तुझ्या घरात. दास्या मान चमत्कारिकपणे हलवत पायऱ्या उतरला. तो घरी पोचला असेल नसेल, तोच अच्युत लगाबगा त्याच्या पुढे हजर. नव्हे रे, ते माझ्या हातून होणार नाही. तुला माहिती नाही का? दास्या कोणात जाऊन धापा टाकत बसला. अच्युत घरात डोकून निघून गेला. दास्या कोपऱ्यातून उठला. त्यांनी मागे पुढे बघितलं आणि आत गेला. भिंतीजवळ अंथरूण होतं. लक्ष्मीनं अजून कवळलं नव्हतं ते. दास्या जाऊन त्या रिकाम्या अंथरुणासमोर उभा राहिला. किती व्यवस्थित होतं ते. धोत्र्याच्या फुलाहून पांढरं फेक आणि वर काळं घडी केलेलं लुगडं.
दास्या सगळंच विसरला. त्यांनी हलकेच मागे बघितलं. कोणी नव्हतं आजूबाजूस. पण रिकाम्या अंथरुणासमोर उभं राहायला एवढी भीती का वाटते? त्याच्या मनात भलतंच येत होतं. त्याला वाटत होतं ते काळं गर्द लुगडं अंथरुणावर उठून नागड्यानं उभं राहतंय. त्याला कसला तरी दरवळ सुटलाय. या घराला झालाय काय? दास्याचा चोळामोळा होत होता. विचार हरपून थराथरा कापत होता. केविलवाण्या डोळ्यांनी इकडे तिकडे बघत डोळे फुटक्या मांजरासारखा बघत होता. ते काळं लुगडं कुचक्या पाण्यासारखं अंगावर फुटत होतं आणि दास्याला वाटत होतं त्या लुगड्यानं सगळा देह झाकून काढावा, घट्ट लपेटून घ्यावं. ते कधी अंगाला असं नागडं सुख लागलं नाही. बायको धसमुसळ्यासारखी सारखी हलवी आणि उरावरून ढकलून फक्त शिव्या घाली. हे लुगडं ते तरी करणार नाही. लक्ष्मीचं आहे ते. दास्या सपाट होत होता. लुगड्याला हात घालायला तो वाकला, पण ते त्याला जमलं नाही. तो रेंगाळला. त्यांनी खूपदा हात पुढे केला, पण त्याचे हात तुटल्यासारखे होत. हर हर. दास्या हळूहळून मागं फिरला आणि मुकाट्यानं बाहेर निघून गेला. लक्ष्मी स्वयंपाकघराच्या दाराआडून सारं काही बघत होती. डोळ्यात ओल तरारत होती. दास्याचा हा केविलवाणा खेळ पाहणं तिला असह्य होत होतं. ती पुढे होऊ पाहत होती, पण तिची पावलं हलत नव्हती. पुढे होऊ तर दास्या दचकून मरेल. नुसत्या लुगड्याशी चाळे चालले होते. त्या काळ्या लुगड्याची ज्वाळाहून दास्याची राख का नाही झाली? या घराचा पाया कोणी घातलाय? अभागे असणार बिचारा. काय हे घर आहे? शी. लक्ष्मी रोमरोमी शिरशिरली. या घराला भूतानं पछाडलंय. नको बाई, या घरात राहणं नको. आज तर हद्द झाली. हा सासरा, तो नवरा, हे घर. पोटात गोळा आहे म्हणून तरी पळालं पाहिजे इथून. अजून काय काय दिसेल कोण जाणे. खिडकीकडे हलकीशी टाळी पडली. स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर गोरटेला उभा होता. लक्ष्मी काही सापडल्यासारखी तिकडे वळली. तिला मनातनं वाटत होतं यानं जवळ गेल्याबरोबर पळू नये, माघारी फिरू नये. तिने खिडकीच्या गाजांना घट्ट धरून विचारलं, काय येता तुम्ही? कोण तुम्ही? मी. तो थोडा मागे झाला. बावरल्यासारखा तोंड करून उभा राहिला. लक्ष्मीनं खिडकीचे गज अधिकच घट्ट पकडले. सांगा, सांगा ना. केमळेकर. मी केमळेकर. इथं पलीकडेच ती माडी दिसतीये का नाही? तेच घर माझं. आत याल? कुठून? लक्ष्मी काही उत्तर देऊ शकली नाही. गजाभोवतीची हाताची पकड मात्र घामेजलेली होती. आत येऊ म्हणता? कशाला? मी जातो मी. थांबा. लक्ष्मी घाईघाईत बोलली. मी येऊ तुमच्याकडे? सकाळी पोट पाहिलंत ना? त्यांनी मान खाली घातली. माफ कर. तो जायला लागला. त्याची पाठ झाली. लक्ष्मीला तो खूप वाकल्यासारखा वाटला. तो जड होऊन जात होता. पुन्हा ती पावलं इकडे वळतील असं तिला वाटत नव्हतं. वकील. केमळेकर वकील. समोरच्या त्या लाल छपराच्या माडीचं घर बागेपलीकडे. लक्ष्मी खूप वेळ पाहत होती.
तो निघून गेला होता. एकदाही त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. तो गेला आणि तिथेच होती फक्त केळीची हिरवीगार बाग. केळीच्या बागेला चालता येत नव्हतं, नाहीतर तीही त्याच्याबरोबर गेली असती. लक्ष्मीला वाटलं आता डोळे फोडून अश्रू बाहेर येतील, खळखळा घळतील. केळीची पानं वाऱ्यानं हलतील. एखादा अनोळखी पक्षी उंच शिळ देत त्या माडीच्या दिशेनं जाईल. माडीच्या घराच्या छपरातनं धूर उठेल, उंच उंच गिरक्या घेत जाईल. लक्ष्मी प्रसन्न होत होती, पण डोळ्यावरच्या पाण्याच्या पडद्यातून काहीच दिसत नव्हतं. कुणी वाकून फक्त कण्याला पोक काढून जातंय एवढंच तिला दिसत होतं. कुणी एक दिशा दाखवून गेला होता. दास्या कोपऱ्यात बसला, गुडघ्यात मान घालून. घडलं ते घडलं. माझी जागा हीच आणि आधार 2 गुडघ्यांचा. अच्युत तरी काय करेल बापडा. तो गोमुखीत हात घालून बसणारा माणूस. सांगायला एवजून गेलो काय आणि घडलं काय. नुसत्या लुगड्यानं भुरळ घातली. नदीतली कोंड समजत नाही. वाटतं असेल गुडघाभर पाणी, पण पाय पडताच उभा देहच गुप्त होतो कोंडीत रांडेचा. जागजूग नव्हती, तेच उफ्याहून वर आलं. कुठं फेडायचं हे आता. इथंच इथंच या कोपऱ्यात, गुडघ्यांच्या आधारानं. पण वामण्या साणायला हवा. दास्या नुसता वळवळत होता मनात. कुठला तरी आधार हवा होता. शोधाशोध चाललेली होती. लक्ष्मी बाहेर आली. तिने आजूबाजूला पाहिलंही नाही. ती सरळ रस्त्यावर उतरली आणि अच्युतच्या घरी गेली. दास्या मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून चक्काचूर होऊन बसला. धाबच दणाणलं. अच्युतकडे का गेली असावी. त्याला वाटलं उठून जावं, पण तो तर बसूनच होता. अच्युत नारळांची रास करत होता. उद्या गोण भरून सावंतवाडीच नारळ पाठवायचे असं त्याने मनात ठरवलं होतं. सोळक्यावर नारळ भसाभसा सोलून टाकले होते त्यानं. ओटीवरच्या कोपऱ्यात सोडणांची ही रास पडली होती. लक्ष्मीला बघताच तो नारळांच्या राशीकडनं उठला, न बोलता उभा राहिला. आजूबाजूची घरं दारा खिडक्यातनं डोकावत होती. लक्ष्मी कधीच रस्त्यावर आली नाही आणि कधी कुणाला फारशी दिसलीही नाही. आत या. लक्ष्मी हुकूम सोडतात तसं बोलून आत गेली. अच्युत मागून गेला भीत भीत. त्याला वाटलं हिला दिगंबर काय ठार करतो. उगच आपण मागे पहारा ठेवला होता दास्याच्या घरावर. मी घर सोडायचं म्हणते. काय काय काय. अच्युत भिरभिरल्यासारखा झाला. घर सोडायचं म्हणतीये मी. परत एकदा ती ठामपणे म्हणाली. का. मला या घरात राहावंसं नाही वाटत. तुमच्याकडे राहायला येऊ. तिने अच्युतच्या ध्यानीमनी नसताना तो प्रश्न त्याला विचारला. अच्युत ठेच लागल्यासारखा अडखळला. तुमच्या घरी येऊ का. माझ्याकडे. तो विचारात पडला. त्याला भीती वाटली. हरकत नाही, हरकत नाही. कसंही असो मला ते घर सोडलंच पाहिजे. बाई गो, मला मात्र दोष देऊ नकोस. अच्युत अजिजीनं म्हणाला. त्यांनी दंडवतसुद्धा घातला असता इतका तो नरमला होता. तुम्हाला का दोष देईन. ती परत जायला लागली तशी अच्युतची बायको बाहेर आली. का हो, राही ना ती. जड जीवाची आहे ती. भीती वाटत असेल घरात एकटीला. महिने भरत आलेत. कोणी आहे का घरात धीर देणारं. सासरा तसा शामळू. तुला काय समजतंय. अच्युत कुरकुरल्यासारखं बोलला. नाही नको, मी नाही राहत. थांब गो, कुंकू तरी लावते. अच्युतची बायको नथ सावरत घरात गेली. अच्युत बाहेर येऊन नारळांची रास नीट करायला लागला. पुरुषांचं काही समजत नाही. रांडेचे सगळे सारखेच गो.
जड जीवाचं वाईट असतं, भीती वाटणारच. मला अनुभव नाही गो, पण बघते आहे ना. अच्युतच्या बायकोनं तिला कुंकू लावलं. लक्ष्मीनेही परत कुंकवाचं बोट तिच्या कपाळी टेकलं आणि नमस्कार करून ती उठली. ओटीवर अच्युत नारळांच्या राशीपाशी उभा होता. तिथे आली. तिने वाकून नमस्कार केला. अच्युतला पावलं नाही. त्याला वाटलं लक्ष्मीला सांगावं, राहा गो, राहा माझ्या घरी. पण त्याच्या गळ्याशी फक्त हुंदका आला. लक्ष्मी आली, त्याच गतीनं निघूनही गेली. अच्युतला वाटलं आपलं घर एकदम रिकामं होऊन ओकं ओकं पडलंय. जाई आली होती, पण पापणीही हल्ली नव्हती. काही रिकामं झालं नव्हतं, काही भरलंही नव्हतं. दास्या लटपटत आला तेव्हा अच्युतचा चेहरा लालबुंद झाला. तो पाठ फिरवत आत गेला. दास्या बाहेरच घोटाळला. ये आत ये. दास्या आत गेला. शेवटी करायचं ते केलंसच ना. तापू नको रे, सरळ काय ते सांग. म्हणजे तुला माहिती नाही? काय बोलतोयस दास्या? सिद्धेश्वरा शपथ नाही, हवं तर पिंडीवर हात ठेवतो. अच्युतला काय काय घडतंय हे असं होऊन गेलं. तो काही विचारण्याच्या मनस्थितीत राहिलाच नाही. काय म्हणाली ती? अरे घर सोडतीये ती, माझ्याकडे राहायला मागत होती. दास्याला वाटलं आता आपल्याला घेरी येईल. तो खाटेवर पांगळ्यासारखा बसला, नुसताच टकाटका पाहायला लागला. दाढीच्या खुंटांवरनं पाणी ओघळत होतं. तू राहू देतोयस तुझ्या घरी? नाही. झालं हे ठीक झालं नाही असं दास्याला वाटलं. तो उठून घरी आला. घाईघाईनं स्वयंपाकघरापर्यंत गेला आणि रेंगाळू लागला. लक्ष्मी चुलीकडे हातावर हात ठेवून नुसती बसली होती. दास्यानं तीन तीनदा डोकावून बघितलं, पण पुढे पाऊल पडत नव्हतं. त्याला वाटलं ओरडून सांगावं, जाऊ नको, पण त्याची मान कोणीतरी आवळल्यासारखं वाटलं त्याला. जाऊ नको हे कोणत्या तोंडानं सांगू? अधिकार आहे का? लक्ष्मीनं तो प्रकार पाहिला असावा. तिच्या पाठीलाही डोळे असावेत. दास्या दचकून मागे सरकला. काय दुर्भागी मी. ही सून आहे, गरवार आहे, महिने भरत आलेत तिचे, हे माझ्या डोक्यात येत नाही कसं? तो जोरात पाऊल पुढे टाकायला लागला, पण पावलं पुढे पडत नव्हती. दास्या मागे फिरला, ओटीवर आला, कोण्यात बसला, गुडघ्यात मान घालून. कातर वेळ होत आली होती. लक्ष्मीनं एक आवरायला घेतलं. लग्नातल्या सगळ्या साड्या तिने पाटावर मांडून ठेवल्या. फक्त 2 लुगडी वेगळी काढली, चादर आणि कांबळं. व्यवस्थित बोचकं बांधून ती उठली. निरांजन पाजळून तिने वाणशीतल्या खोरणात ठेवलं. पायातली जोडवी काढली, पाटावरच्या लुगड्यांवर ठेवली आणि बोचकं घेऊन बाहेर आली. तिला वाटलं दास्याला नमस्कार करावा, पण ती थांबली नाही. सरळ पायऱ्या उतरून मागील दाराच्या पाणंदीत शिरली. थोडा वेळ राहील, मग निरांजन विझेल. दास्या उठला आणि वाणशीत गेला. त्यांनी जमिनीवर अंग टाकलं आणि देवाच्या खोरणासमोर नाक घासायला लागला. नाकातून रक्त येईपर्यंत त्याने नाक घासलं आणि त्याला वाटलं आता पुरे, मरेन मी. अधिक रक्त आलं तर मरेन. तो उठला, लटपटत बाहेर आला. घरात गेल्यासारखा कोपऱ्यात गेला. बाग ओलांडून लक्ष्मी केमळेकरांच्या घराशी आली. ओटीवरच्या झोपाळ्यावर बसून मुलं परवचा म्हणत होती. लक्ष्मी अंगणात उभी राहिली. गोठ्यातला एक गडी म्हणाला, काय बाय, वकील साहेब होय? हो. कुठे आहेत? माडीयेवर. वाट दाखवशील? हो काय जिनो, सरळ चढांवर जावा. लक्ष्मी बाहेरच्या जिन्यानं वर गेली. पावलं न वाजवता दार उघडून आत गेली तर केमळेकर एकटेच कसलं तरी पुस्तक उघडून बसले होते. वर 14 लाईनची बत्ती लोंबत होती. टेबलावर पुस्तकांचा ढीग होता. केमळेकर उठून उभे राहिले. त्यांचं तोंड काळं ठिक्कर पडल्यासारखं वाटलं लक्ष्मीला. का आलात तुम्ही? हवी होते ना.
केंबळेकरांना मानेवरनं सुरी फिरल्यासारखं वाटतं. ते पाय धरायला वाकले तेव्हा लक्ष्मी परती सरली. हे काय? माफी करा. कसली? मी फार अडाणीपणानं वागलो त्याची. तुम्हाला मी लग्नमंडपात पाहिलं त्या दिवसापासून हे डोळे फुटले बघा. जाईन तिथं ध्यास लागला. यातलं नव्हे हो मी. केंबळेकर तळमळून सांगत होते. मी खरंच आली आहे तुमच्याकडे. 9वा महिना लागलाय. घर सोडलंय मी. द्याल आसरा? 9 महिन्याच्या गरवारणीला मी कसं सांगू नको राहू म्हणून. राहा राहा राहा, खुशाल राहा. त्यांनी खालच्या मानेनं सांगितलं आणि लक्ष्मीला बसायला सांगून ते खाली गेले. दास्या भटजीची सून काय ग तू? केंबळेकरांच्या बायकोनं आत्तेबाईनं लक्ष्मीच्या पाठीवरनं हात फिरवून विचारलं. लक्ष्मीनं मानेनं होय म्हटलं. दिगंबराचं डोकं फिरलं. काय काय बाई एखाद्याच्या नशिबात असतं. यज्ञेश्वर बाबांची लेक माझ्याकडे येईल आणि तीही अशा वेळी. हे खरंच वाटत नाही हं बाई. आतेबाई ऊर भरून बोलत होती. लक्ष्मीला वाटलं या बाईच्या शेजारी उभं कुठल्या नात्यानं राहायचं. इथं मी केवळ गारभार म्हणून आले का? राहा गो बाय, तुझं सगळं करीन हो मी. चल खाली. कातरवेळीची आली आहेस. मीठ मोहरी ओवाळून टाकते. दोघीही जिन्या उतरून खाली गेल्या. केंबळेकर खिडकीत उभे होते. त्यांना वाटलं हे दोन्हीही डोळे मुळापासून उपटून घ्यावेत. श्रोते हो, हा होता चिंत्रेम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी या कादंबरीचा आजचा भाग. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.